नमस्कार, मी स्वाती राजेंद्र माने. आमच्या संस्थेचं नाव आहे संवेदना मानसिक अपंग पालक संघ. आमच्या संस्थेमध्ये संस्था ही आमची व्होकेशनल ट्रेनिंगचीच आहे. ह्या शाळेमध्ये आमच्या संस्थेमध्ये 18 वर्षाच्या पुढील मुलं घेतात. ह्या संस्थेमध्ये 18 वर्षाचं कारण काय आहे की बरेचशी सगळी मुलं विशेष शाळेमध्ये जाऊन आलेली आहेत. तिथे 18 वर्षानंतर या मुलांना ऍडमिशन दिलं जात नाही. त्यामुळे त्या मुलांना ह्या पालक संघटनेने आमच्या संस्थेनं एकत्र येऊन ही संस्था काढलेली आहे. इथील सगळी मुलं 18 वर्षाच्या पुढील आहेत. सर्व मुलं प्रतिबंध ह्याच्यात आहेत, पण व्यवसाय मार्गदर्शन ज्या त्या सीझन मध्ये आमची असतात. तिळगुळ पॅकिंग करणे, पणत्या रंगवणे, आकाशकंदील बनवणे, हलव्याचे दागिने बनवणे, हलव्याचे पॅकिंग तयार करणे, असे विविध उपक्रम येथे केले जातात. मुलांना तसेच खेळामध्ये इन्व्हॉल्व केलं जातंय. त्यांचे व्यायाम केले जातात. दिवसभर त्यांचं मनोरंजन होतं आणि ही एकत्र अशी इथं राहू शकतात की आपल्या मित्रमंडळी एकत्र कसे. ह्या मुलांना सवय झालेली असती त्या शाळेमध्ये जाऊन की आपण शाळेमध्ये जायचं, रोजचं रुटीन बसलेलं असतं. त्यांना बसल्यानंतर त्यांना अशी सवय घरी शाळेनं नाही घेतलं 18 वर्ष तर ते घरी बसून हे करू शकत नाही, म्हणजे राहू शकत नाही. पालकांना त्रास देणं किंवा त्याचं रुटीन सगळं तर ती एकमेकांशी सामावून घेतात आणि व्यवस्थित राहतात. आणि आमच्या संस्थेत आता निवासी करायचं प्लॅनिंग आहे. ते झालं तर उत्तम आहे. आमच्या संस्थेचं सांगून हे शिक्षिकाच आहे, त्या सहशिक्षिका जोशी मॅडम आहेत. आम्ही दोघीच आता चालू आम्ही दोघी आणि आमची मुलं एकूण 12 आहेत. रोजची येतात 12 मुलं येतात. गार्डन मध्ये तेवढा ऍक्टिव्हिटी आमची सकाळी 1 तास आम्ही भाजी निवडण्याचं घेतो. मुलं सगळी भाजी रोज घेऊन येतात. प्रत्येकाची घरातून पालक आमचे भाजी पाठवतात. प्रत्येकाला आम्ही भाजी निवडून देतो. त्याच्यानंतर मेडिकलची पाकिटं 4 प्रकारची पाकिटं आमच्या इथं बनवली जातात. त्यातलं एक थोडा अर्धा तास आम्ही पाकिटं बनवतो. त्याच्यानंतर जो व्यवसाय मार्गदर्शन आम्ही ठरवलेला असतो तो राखी बनवायचं किंवा काही असेल, राख्याही बनवतो आम्ही. राख्याही बनवतो. तो उपक्रम जो असेल ते घेतलं जातंय. थोडं ज्या मुलांना अभ्यास अजून करावासा वाटतोय किंवा मुलं लागतात आमचे अभ्यास घ्या थोडासा, मग त्यांना ते अभ्यासाच्या रूपांतरण ते अभ्यास शिकवतो थोडा, म्हणजे रिव्हिजन, थोडक्यात रिव्हिजन म्हणून थोडं घेतो त्यांच्या मनाच्या समाधानासाठी. असा उपक्रम असतो. दुपारी जरा देवाचं वगैरे म्हणून घेतो, देवाचं नामस्मरण वगैरे, आणि नंतर व्यायामाला घेऊन जातो. आमच्या संस्थेमध्ये मुलांची संख्या अजून वाढावी ह्याचा प्रयत्न आम्ही चालू करत आहे. सुरू आहेत ते प्रयत्न. पण काही पालकांच्या अशा अडचणी असतात की ह्या मुलामध्ये आपलं मूल कसं हे होईल, पण तसं काही नसतं. ह्या मुलामध्ये ती मुलं ही होऊ शकतात. आणि काही आता 18 वर्षांचं मुलं काही घरीच बसून इथं पाठवत नाही. पण माझं म्हणणं आहे की त्यानंतर त्यांचं जर ते रोजचं रुटीन म्हणा, त्यांचं स्वावलंबी बनण्याच्या काही काही गोष्टी येत नसतात, पालकांना त्रास होत असतोय, त्या गोष्टी आम्ही इथं शिकवल्या जातात की असं नाही करायचं, हे असं करायचं. थोडक्यात हाच मुलगा आता मध्ये घरी त्रास देतोय, पण आता त्याला सांगतोय की नाही चुकलं, तुझं चुकतंय तर तू सॉरी म्हण. मग त्याला ते सॉरी म्हणायला शिकवलं. तिथे कळालं की आपण चुकलं म्हणजे सॉरी म्हणायचं. मग ते आता त्याला असं काही गोष्टी शिकवलं. हा आल्यापासून नुसतं बाहेरच उभारत होता, पण आता बसतोय, निदान काहीतरी ऍक्टिव्हिटी करत बसतोय. घरी पण तसं बाहेर बसवतात घरी पण. आता इथं आत बस म्हणून सांगून आम्ही बसून घेतले. मग आता घरात सुद्धा आत बसायला लागलाय तो. निदान काहीतरी करत बसतोय. या गोष्टी बऱ्याचशांना समजतात इथं, आणि जे येत नाही ते आम्ही इथं करून घेतो. म्हणजे काही वेळेला तोंड धुवायला सुद्धा काही मुलांना व्यवस्थित येत नाही, तर ते तोंड धुवून घेतो. दुपारच्या वेळी आमचा एक प्रोग्राम असतो, ते दुपारी तोंड धुणे, शर्टला बटन घालणे, ह्या गोष्टी पण काही काही मुलांना त्या आम्ही सगळ्या इथं करून घेतो. त्याही असतात. आम्ही पालकांना काय अडचणीत आम्हाला सांगा, मग त्यामध्ये आम्ही बदल करतो. हा घरी असं करतोय तर ते आम्ही इथं करून घेतो.
तरी बघा तो शर्टची बटन घालत नाही किंवा हे असं आवडत नाही. ते आम्ही इथं सांगितलं ना करतात की बदल होत जातो. फक्त बिहेवियर चेंज मात्र 100% होतं इथं. तर मुलांचं बिहेवियर चेंज झालं असलं तर एकदमच झाले. तर आता हल्ली तरी मला तरी चांगलं जाणवते बिहेवियर चेंज झाले मुलांचं. लाकूड करवट हे काय गाडी आणि चाक गाडीचं. चॉकलेट गाड़ी सात टेबल कुर्सी सा गाजर ड्रमसिंग चिमटे गट्टे चमचा डिश टेक्नोलॉजी मॉन साइड पेन लूप पिंडी कोंबडी अंडी वर्ष कडल पिट्टी लक्षातच नाही की बरं कर कडल पिट्टी साइड पेन लूप पिंडी कोंबडी अंडी बर कडल वर्ष कडल पिट्टी हे काय म्हणायचं ब्रश वर्ष आणि काय ते कडल पिट्टी डिश कलर डिश कडल डिश आर्ट एंड क्लॉथ नील किस वर्ष पेस्ट
सर्व पालकांना बळ मिळावं, सर्व पालकांमध्ये जागृती यावी, त्याकरिता संवेदना ही संस्था स्थापित झालेली आहे. आज आमच्या या मुलांनी आपल्या शिक्षकांच्या मदतीनं काही फुलं सजवलेली आहेत. त्या फुलांचं डेकोरेशन आपण पाहू शकता. हे आमची मुलं आहेत. हाय म्हणा. हाय किशोर. हाय. आपण पाहू शकता त्यांनी सुंदर प्रयत्न केलेला आहे. थोडक्यात का असेना, परंतु प्रत्येकाने उत्साहाने सकाळी 7 वाजता इथं पोहोचून यामध्ये भाग घेतलेला आहे. नमस्कार, माझं नाव शैलेश व्यास. आम्ही सर्व पालक वर्गाने मिळून संवेदना मानसिक अपंग पालक संघ ही संस्था स्थापित केलेली आहे. आमची सर्वांची मुलं मानसिकदृष्ट्या अपंग आहेत. त्याला काही जण मतिमंद म्हणतात. अशा सर्व मुलांना 18 वर्षापर्यंत आम्ही त्याच्या स्पेशल शाळेमध्ये आम्ही पाठवत होतो. पण 18 वर्ष झाल्यानंतर त्या शाळेमधनं त्यांना बाहेर काढलं जातंय. त्यानंतर त्या मुलांचं काय असा विचार करून आम्ही सर्व पालक एकत्र आलो. सर्वांनी एकत्र येऊन असा विचार केला की त्यांच्यासाठी आपण एक संस्था चालू करूया आणि त्यात त्यांचं व्यवसाय केंद्र चालू करण्यात यावं, असं विचार करून आम्ही सर्व पालक वर्ग एकत्र येऊन आता ही संस्था स्थापित केलेली आहे आणि संस्था चालवत आहे. भविष्यामध्ये आमचं विचार आहे की या मुलांसाठी वसतिगृह व्हावं. त्यासाठी आम्ही जागाच्या शोधामध्ये आहोत. आमच्याकडे फंडिंग एवढं नाही आहे. आम्हाला फंडिंगची फार गरज आहे. तर जिथपर्यंत हा संदेश जातो, आम्हाला या संस्थेला या मतिमंद मुलांच्या वसतिगृहासाठी आम्हाला फार फार मदतीची गरज आहे आणि प्रत्येकाने मदत करावी अशी सर्वांना मी विनंती करत आहे. मी महेंद्र रेलटेकर, संवेदना मानसिक अपंग पालक संघ याचा उपाध्यक्ष आहे. ही जी संस्था आहे, आता अध्यक्ष साहेबांनी सांगितल्याप्रमाणे या मुलांच्या 18 वर्षानंतरचं त्यांचं पुनर्वसन हा उद्देश त्याच्या पाठीमागे आहे. त्याच्यामध्ये आम्ही सध्या 11 ते 4 डे केअर चालवतो. त्यामध्ये त्यांना थोडंसं काम करायला शिकवतो, काम शिकतो. त्यामध्ये कृत्रिम बुके तयार करणं, मेडिकलची पाकिट तयार करणं, संक्रांतीला तिळगुळाचे पाकिट तयार करणं, परत मेडिकल पाकिट तयार करतो. अशा मुलांना आम्ही छोटी छोटी कामं त्यांना शिकवतो. त्याशिवाय या मुलांच्या मी बागेमध्ये जाऊन त्यांना खेळ शिकवतो. असं त्यांचं दिवसभराचं ऍक्टिव्हिटी असते. 11
ते चार, त्याशिवाय त्यांचे प्रत्येक मुलांचे वाढदिवस आम्ही साजरे करतो. ह्या मुलांच्या पालकांची एक मोठी जी वेदना असते की आमच्या पालकांच्या मृत्यूनंतर ह्या मुलांचं सांभाळ कोण करणार. यासाठी आम्ही निवासी व्यवस्थेचं आमचं उद्दिष्ट आहे, त्यासाठी आम्ही प्रयत्न करतो. धन्यवाद. मी दिलीप काशनाथ पोस्टे, संवेदना परिवार सचिव म्हणून मी काम करतो. गेली 2007 पासून या मुलांच्या अडचणी, 18 वर्षानंतर जे मुलं शाळेतून बाहेर पडतात ते इतर कुठं कामाला म्हणा किंवा शाळेत म्हणा कुठेही ठेवून घेऊ शकत नाही. तर त्यांच्यासाठी आम्ही काय केलं, संस्था स्थापन करून एक त्यांची कार्यशाळा चालवली. त्यांचं रेकॉर्ड ठेवणे, इन्कम टॅक्सचा बॅलन्स शीट पुरवणे, जे देणगी देतात त्यांना एटीची सवलत मिळणे. पण ह्या देणगी तुटपून जे मिळतात, पण एखादी जर आमच्या संस्थेला जर जागेची फार गरज असल्यामुळं मी जागा शोधतो, पण त्या जागेसाठी फंडिंग कमी पडतं. तर आसपास किंवा सांगली शहरात असणाऱ्या दानशूर व्यक्तींनी अशा संस्थेमध्ये येऊन आम्हाला सहकार्य करावं व त्यांना बी संस्थेत काम करण्याची बी संधी आम्ही देऊ आणि त्यांची बी इच्छा हो समाजकार्याची, आम्ही त्यांचं